नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। आता आर्यनला सुट्टी आहे, आज उद्या परवा असं काय 2-3 दिवस, आणि त्यामुळे मग सकाळचे काम आवरण्याची गडबड मी इथं चालू केली। स्वयंपाक नाही सकाळी केला, म्हटलं आधी साफसफाई करून घेते। आता हे सगळं व्यवस्थित हॉलमधलं आवरून घेत होते। जे पण आहे ते सगळ्या गोष्टी उशा वगैरे व्यवस्थित लावून घेत होते। सोफ्यावरचं आवरून घेतलं, त्याच्यानंतरून झाडू वगैरे मारायचं। आता म्हटलं पहिलं सकाळी उठल्याच्या नंतरून हेच कामं पटकन आवरून घ्यावी, आणि त्यामुळे मग सकाळी ह्या कामांना सुरुवात केली मी। मला आधी सगळं क्लिनिंग करून घेते आणि त्याच्यानंतरून पूजा करून घेईल। मुलांचा टिफिन नसला आणि सकाळची गडबड नसली स्वयंपाकाची, तर मग पहिलं काम मी असं काय करत असते, उठल्याच्या नंतरून झाडू मारणं असो किंवा घरात जे पण पसारा झालेला आहे ते आवरायचं, आणि त्याच्यानंतरून मग किचनमध्ये देवपूजा झाल्यावरती जात असते। आता सुट्टी आहे त्यामुळे मग सकाळी टिफिनची गडबड नसते, त्यामुळे मग आता इथे कामांना सुरुवात केली मी। तसं तर बरं पडतं असंच रुटीन, पण लहान मुलं असले की मग टिफिन वगैरे स्कूल ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळे टायमिंगला सगळ्याच गोष्टी करायला लागतात त्यांच्या तरी। ते गेल्याच्या नंतरून मग ही कामं मी करत असते। पण आता सुट्टी आहे त्यामुळे मग आज पहिलं हे काम करायला घेतलं, क्लिनिंग करून घेऊ म्हटलं। आता बेसिंगचं परत बाथरूमचं हे सगळ्या गोष्टी मी ते क्लीन करून घेत होते, जेणेकरून पटकन माझी कामं पण होऊन जातील, आणि देवपूजा झाली की मग मी स्वयंपाक पण करणार होते। तर असंच काय रुटीन असतं, आणि स्कूल चालू असल्यावर वेगळं असतं की पहिलं किचनमध्ये जायला लागतं आणि स्वयंपाक करायला लागतो। पहिलं आवरून द्यायला लागतं आर्यनचं, आणि आर्यन गेल्याच्या नंतरून दोघेही अथर्व आर्यन मग मी बाकीची कामं करायला सुरुवात करते। आता झाडू वगैरे मारून घेतला होता, आणि म्हणलं मॉप पण मारून घेते, जेणेकरून मग दिवसभर काही टेन्शन राहणार नाही। तर रोजच्या रोज मॉप मारत असते मी, त्यामुळे फरशी व्यवस्थित राहते। आणि धूळ भरपूर येते, आणखीन तर काही पाऊस पडत नाही, फक्त ढगाळ वातावरण होतं आहे, पण पाऊस काय आणखीन पडा नाही। आणि जरी पडला तरी काही एवढा मोठा पाऊस आणखीन तरी पडलेला नाही आहे, एकदम थोडासा येतो आणि लगेच परत आहे तसंच वातावरण होतं आहे। तर असं काही चालू आहे। एकदाच पाऊस झाला थोडासा एक दिवशी, त्याच्यानंतरून पाऊस तर काही झालेला नाही आहे। तर असं काही वातावरण आहे, त्यामुळे असं अंधार अंधार दिवसभर चालू राहतं आहे की उजेड काही येत नाही, फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडंसं असं अंधार अंधार वाटतो। तरी ते फरशी वगैरे क्लीन करून घेत होते। फरशी क्लीन झाली माझी, आणि त्याच्यानंतरून म्हटलं आता चला बाकीचे पण टेबल वगैरे खिडक्या हे सगळे वरती पण एक हात मारून द्यावा, कारण की जास्त काही धूळ आता येत नाही, पण हात मारल्याच्या नंतरून थोडंसं छान वाटतं। आणि आता एकदा पाऊस होऊन गेला ना, त्यामुळे आता धूळ थोडीशी कमी झाली आहे यायला। आणि तरी पण दरवाजा वगैरे क्लीन करणं किंवा असे टेबल, आता हे मुलांचे बुक वगैरे असं काय पसारा करतात, तर ते व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून त्याच्यावरती एक कपड्याने हात मारला की ते दिवसभर स्वच्छ वाटतं आणि छानही वाटतं। त्यामुळे मग इथे सगळं क्लीन करून घेत होते मी, आणि रोजच्या रोज क्लीन केल्यामुळं स्वच्छ राहतं, जास्त काय असा पसारा किंवा धूळ होत नाही घरामध्ये, त्यामुळे ही कामं रोजच्या रोज मी करत असते। तर आता इथे तेच करत होते, जास्त धूळ नव्हते, त्यामुळे मग फरशी पुसल्याच्या नंतरून मी एक ओला कपडा घेतला होता आणि त्यानेच क्लीन करून घेत होते, कारण की खाली धूळ पडणारच नव्हते, त्यामुळे मग मी फरशी पहिली पुसून घेतली, जास्त काही धूळ नव्हती त्याच्यावरती त्यामुळे। आणि एक कपडा मारून घेतला की त्याच्यामुळे छान वाटतं, ते क्लीन दिसतं त्यामुळे। मग आता इथे टेबल वगैरे पण क्लीन करून घेतले मी, आणि त्याच्यानंतरून मग आंघोळ वगैरे करणार होते। आता बाथरूम पण राहिलं होतं धुवायचं, पण आधी बेसिंग धुतलं होतं आणि त्याच्यानंतरून फरशी क्लीन केली होती। तर म्हटलं आधी हे क्लीन करते टेबल, आणि त्याच्यानंतरून बाथरूम पण धुवून घेईल। तर असं काही सकाळची कामं असतात। आज आहे शुक्रवार, आता सकाळची कामं सगळी आवरून घेतली मी, आणि आता हळदीचं लेपन करायचं उंबऱ्यावरती, त्याच्यासाठी वाटीमध्ये हळदही घेतलेली आहे। आता ह्यामध्ये चंदन पावडर, गुलाबजल आणि थोडंसं गंगाजल टाकून मी आता छान मिक्स करून घेणार, आणि त्याचंच हळदीचं लेपन मी उंबऱ्यावरती करणार आहे, आणि त्याच्यानंतर देवपूजा पण करणार आहे। आज दिवसभर काय काय करणार त्याच गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर कंटिन्यू राहा व्हिडिओला। आणि देवासाठी मी हळद अशी सेपरेट ठेवत असते। तर आता मी हळद तर घेतली, आणि चला आता करून घेते पटकन। तसंही थोडासा वेळ झालाय, कारण की बाकीची सगळी कामं आवरली सकाळची, आणि त्याच्यानंतरून आता पूजेला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मग कामं आवरून घेतली आणि म्हटलं आता पूजा करून घेते। आता तर मी प्रत्येक शुक्रवारचा आठवड्यातून एक दिवस ठेवलेला आहे की
हळदीचं लेपन करायचं. रांगोळी मी रोज दारामध्ये काढत असते, कधी तर राहतं माझ्याकडूनही, पण जास्तीत जास्त मी प्रयत्न असतो माझा की नाही रांगोळी काढायची, बाहेरचं सगळं धुवून वगैरे घ्यायचं, असं काय असतं रोजचं. रोज तुमच्याबरोबर शेअर नाही करत मी. आणि इथे हळदीचं लेपन पण मी करून घेतलं. हळदीचं लेपन शुक्रवारचं मी एक दिवस ठेवलेलं आहे. पौर्णिमेला, अमावस्येला किंवा सणासुदीला पण मी करत असते. छान वाटतं हळदीचं लेपन केल्यावरती. आणि जसं मी आता स्टार्टिंगला दाखवलं, चमच्याने मी ते एकसारखं करून घेते ना, त्याच्यामुळं खूप छान दिसतं, ते एकसारखं दिसतं. आणि हाताने नंतरून मग साईडला मी हाताने करत असते, किंवा जे ह्या साईडचं पलीकडल्या साईडला उंबऱ्याला पण हाताने सारून घेत असते. तर असं हात पण लागतो माझा, असं काही नाही की चमच्याने, पण चमच्याने केल्यामुळे एकदम प्लेन आणि खूप सुंदर वाटतं ते बघायला, त्यामुळे मग मी चमच्याने करून घेत असते. तर खूप छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं. आणि शुक्रवारची मला पूजा करायला खरंच खूप जास्त आवडते आणि मी खूप आवडीने पण करत असते. माझं नेमाने मी आठवड्यातून एक दिवस ठेवलेला आहे हळदीच्या लेपनसाठी, कारण की आपण सणासुदीला करतो आणि त्यामुळे मग आठवड्यातून एकदा तरी झालं पाहिजे. आणि शुक्रवारचं मी एक दिवस ठेवलेला आहे की शुक्रवारचं मला हळदीचं लेपन करायचं आहे. तर बघू शकता रांगोळी पण काढली होती आणि खूप सुंदर वाटत होतं सकाळचं. त्याच्यानंतरून इथे मी पूजा पण करून घेतली. पूजा झाली माझी आणि पूजा पण छान झाली होती. आज शुक्रवार असल्यामुळे ना, तर देवांना वस्त्र, आसन लाल कलरचंच मी टाकलं होतं, बघू शकता. आणि खूप छान वाटत होतं. एकसारखे लाल कलरचे कपडे आहेत, त्यामुळे मग कधी कधी मॅचिंग करत असते मी सगळ्या देवांना एकसारखं. आणि मी ही साडी वेअर केली होती रेड कलरची. आज म्हणलं चला शुक्रवार आहे, पूजा पण करायची आणि वातावरण नॉर्मल होतं, गरम काही जास्त होत नव्हतं, त्यामुळे साडी वेअर केली मी. आता इथे पहिलं तर चहा ठेवला, म्हणलं आधी चहा घेते आणि त्याच्यानंतरून स्वयंपाक करून घेईल. आता चहा घेतल्याच्या नंतरून थोडीशी एनर्जी वाटते. सकाळपासून इतकी धावपळ आणि इतकी गडबड होते ना, त्यामुळे मग भूक लागते थोडीशी आणि त्याच्यानंतरूनच चहा घेते. सकाळी उठल्या उठल्या मी चहा घेत नाही आणि मग असं सगळी कामं वगैरे झाल्याच्यानंतर, आंघोळ झाल्याच्यानंतरून मी चहा घेते. तर ह्यांनी रात्री मिठाई आणली होती आणि आर्यनला मी देत होते, मी थोडीशी खाल्ली. मला खूप जास्त ही मिठाई आवडते, छान आहे. आर्यनचा जेव्हा रिझल्ट लागला होता तेव्हा ती मिठाई आणली होती, तीच त्यांनी परत आणली होती, कारण की खूप छान आहे ती मिठाई. तर इथे मी चहा पण घेतला आणि चहा घेतल्याच्या नंतर आज जेवणामध्ये थालीपीठ बनवणार आहे. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे हे टाकून मी मिक्सरला बारीक करून घेणार होते. थालीपीठ भाजणीचा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर आहे ना शेअर केलेला आहे, नक्की चेक करा. तर मी भाजणीचं पीठ तयार करून माझ्या घरामध्ये ठेवलेलं असतं आणि असं कधी थालीपीठ खाऊशी वाटलं ना, तर जास्त काय मला पीठ मिक्स करायची गरज पडत नाही. एकच मी डब्यामध्ये ठेवले, त्यातनंच घेते आणि सगळे व्यवस्थित असं एकाच ठिकाणी असल्यामुळे मग ते सगळे मिक्स करून मी भाजणी केलेली आहे, त्यामुळे वेगवेगळे पीठ मला त्यात काय मिक्स करायची गरज पडत नाही. इथे हळद थोडीशी, धना पावडर पण मी थोडंसं टाकलं आहे, टेस्ट छान येते. कांदा बारीक कट करून टाकलेला आहे, कोथिंबीर आणि ही जी पेस्ट केली होती लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची, तेच त्यामध्ये ॲड केली. थोडंसं वरतून पण जिरे टाकले होते आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी मीठ टाकायला विसरले होते, पण मला थोड्या वेळातच लगेच आठवलं की मी मीठ टाकलेलं नाही आहे आणि त्यामुळे मग पुढे मी मीठ पण त्यामध्ये ॲड केलं, कारण की आठवलं मला की काहीतरी कमी वाटते. आता गडबड असते, व्हिडिओ पण बनवत असतं, कधी कधी असं होतं माझ्याकडंही, राहतं विसरून. तर आठवलं लगेच मी मीठ ॲड केलं आणि मी मळून घेतलं पीठ, बघू शकता. आता जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने मळायचं. तर आज मी तुम्हाला कपड्यावरती आता एक रुमाल घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरतीच तुम्हाला मी असे थालीपीठ थापून दाखवणार आहे. जसं की आता याला धपाटे म्हणतात गावाकडते आणि इकडे थालीपीठ म्हणतात, तर त्यामुळे मी थालीपीठ म्हणत असते. तर असे धपाटे छान त्याच्यावरती थापून घ्यायचे आणि 5 होल करायचे, जेणेकरून आहे ना छान भाजले जातात, त्यामध्ये तेल पण सोडता येतं आणि छान होतात. सगळे माझे छान झाले होते. जी मी भाजणी करते ना पिठाची, त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, नक्की चेक करा तुम्ही. एकदम खमंग असं भाजणी होती त्याची आणि थालीपीठ तर खूप टेस्टी लागतात, खूप छान बनतात. तर मी तसंच काय बनवत असते, थालीपीठ खूप आवडतात, आमच्या आहोनला खूप जास्त आवडतात. त्यामुळे आता इथं सकाळी नाश्ता केला होता, ते काही शेअर केलं नव्हतं मी तुमच्याबरोबर, जास्त काय भूक नव्हती, त्यामुळे मग इथे मी थालीपीठ बनवले होते जेवणामध्ये.
तर आता इथे माझं एक एक करून चालू होतं आणि हे बोलत होते माझ्याशी आणि आर्यन पण होता. दोघेही बसलेले होते आणि ते माझ्याबरोबर मी करत होते काम. दोघांचं चालू होतं माझ्याशी गप्पा मारत मारत माझं इकडे काम चालू होतं. तर आर्यन अधूनमधून येते होता माझ्याकडे ती. तर इथे थालीपीठ तर बनवून झाले आणि बघू शकता तुम्ही थालीपीठ किती छान असे मस्त आणि त्याला कलर पण खूप छान येतो, ब्राऊन कलर येतो मस्त. तर इथे तयार झाले होते. तर अशा पद्धतीने सगळे काय बनवून घेतले मी आणि आम्ही सगळेच एकत्र जेवायला बसणार होतो. आता थालीपीठ आणि त्याच्याबरोबर दही. आता दहीमध्ये थोडी साखर टाकली होती मी आणि थालीपीठ असे बनवून घेतले होते सगळ्यांसाठी. एक टायमाच्या हिशोबानेच मी घेतलं होतं पीठ आणि ते बनवून पण घेतले सगळे आणि छान लागतात. ट्राय करा नक्की तुम्ही. तर चला आता जेवण वगैरे तर करायचं आहे आणि त्याच्यानंतरून पुढची कामं पण. आता बरंचसं काम असतं घरामध्ये, एक 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 करता करता पूर्ण दिवस जातो. खरं सांगायचं तर खूप कामं असतात घरामध्ये आणि माझा तर दिवस कुठे जातो मला ते समजत नाही आणि भरपूर काम राहतं. बघू शकता इथे आता जेवायला बसले होते मी आणि जेवण केल्याच्या नंतरून किचनचं काम असतं की किचन क्लिनिंग करायची असते. त्यामुळे मग आता इथे जेवण केलं की मी लगेच हातोहात ते पण काम करून घेत असते, जेणेकरून मग पुढे मला थोडा वेळ का होईना एडिटिंगसाठी टाईम भेटतो, थोडा वेळ आराम करायला टाईम भेटतो. आणि आराम वगैरे केल्याच्या नंतरून हे निघाले होते 5 वाजता. तर आता ते निघाल्याच्या नंतरून मी तुमच्याबरोबर आज मेहंदी मी कशी केसांना लावते तीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ह्याच्या आधी मी केलेलं आहे, जेव्हा मी सुरुवात केली होती व्हिडिओला त्या टायमिंगला मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं मेहंदी कशी लावते मी केसांना. तर आज तुमच्याबरोबर तोच व्हिडिओ मी शेअर करणार आहे. आता हे निघाले होते, यांनी चहा वगैरे घेतला होता आणि त्याच्यानंतरून निघाले होते. तर स्टप्पीचा खूप मोठा गोंधळ असतो. आता स्टप्पी तिथून काय हालत नव्हता, एकाच जागेवरती बसला होता आणि हे निघाले होते. स्टप्पी रोज हे जाताना उठतो आणि कधी कधी असं काय करतो. आता वातावरण थंड होतं ना तर तो पळण्याच्या मूडमध्ये होता आणि ते आम्हाला समजलं होतं. त्यामुळे काय होतं, त्यांच्याजवळ गेले की आम्ही त्याला लगेच बांधतो हे जाईपर्यंत, त्याच्यानंतर मोकळाच असतो तो. पण आत्ता तो उठतच नव्हता आणि त्याला मला धरून बसायला लागलं आणि मग ते गेले. आणि आता बघा तुम्ही पुढे कसा करतोय तो. त्यांनी समोर मुलं खेळतात त्यांना गेट लावायला लावलं तर त्याची पळण्याची धाव बघा किती जास्त आहे. तर असं काय करतो, त्याला बाहेर जायचं असतं आणि बाहेर आम्ही सोडत नाही कारण की त्याला अजिबात सवय नाही आहे बाहेरची ना. आम्हाला भीती वाटते की त्याला दातं वगैरे कुत्र्यांची लागतील, त्यामुळे बाहेरच्या. पत्ता घेतलेला आहे आवळा. हा डिसेंबर महिन्यामध्ये आहे ना भरपूर मार्केटमध्ये आवळा येतो. त्या टायमिंगला मी आणून आहे ना वाळवला होता आणि असे त्यातले बिया काढून असे कट करून ठेवलेला आहे. भरपूर माझ्याकडे ते आहे. मी असं केसांसाठी तयारी करून ठेवलेली आहे. तर इथे जास्वंदीची पानं, फुलं आणि ही आवळा पावडर आहे, ही भृंगराज पावडर आहे आणि इथे मेथीदाणा, जवस आणि कलोंजी, नुपूर मेहंदी. आता भृंगराज पावडर अशी काय आहे, मी स्टोअरमधून घेतलेली नाही, ऑनलाईन मागवलेली नाही आहे, स्टोअरमधून घेतली होती आणि वर्ष झालेला आहे. बघू शकता आवळा पावडर पण आहे ना अर्धा किलो मी आणली होती, आता एवढी राहिलेली आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींना वर्ष होऊन गेलेल्या आहेत. मेथी पावडर पण मी आणली होती पण ती संपली, त्यामुळे मग आता मी मेथी फक्त दाणे इथे आहेत ते घेतलेले आहेत. मेथी दाणा, साबुतवाला पावडर नाही वापरली, आवळा पावडर घेतली आणि भृंगराज पावडर घेतलेली आहे. तर आता इकडे पाणी गरम करायला ठेवलंय तर तेही दाखवते मी. आता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आपल्याला, फक्त पावडर नाही टाकायची. ह्या दोन्ही पण नंतर मेहंदी भिजवताना आपल्याला ऍड करायच्या आहेत. पाणी छान गरम झालं होतं, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आणि चांगलं शिजून द्यायचं त्याचा अर्क उतरेपर्यंत. आज मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करत जावा, पाहत लाईक करत जावा, त्यामुळे छान वाटतं. आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आवडला असेल तर नक्कीच तुम्ही एक लाईक करू शकता. पाहतच करायचं असतं, एक लाईक केल्याने छान वाटतं. तर इथे एक थोडंसं कोमट पाणी आहे ना, तर तेच मी गरम जे कोमट पाणी आहे तेव्हाच मी गाळून घेतलं कारण की परत खूप थिक होतं आणि गाळलं जात नाही, त्यामुळे कोमट असतानाच गाळून घेतलं होतं. त्याच्यानंतरून पावडर, नुपूर पावडर, आवळा पावडर आणि भृंगराज पावडर मी त्यामध्ये ॲड केली. पाणी पण ॲड केलं होतं, थोडंसं दही पण त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि रात्रभर भिजत ठेवणार होते. हे सगळं मिक्स करून छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी कमी पडलं होतं तर त्यामध्ये मी पाणी परत टाकलं होतं, तर तेच पाणी मी इथे परत पुढे ॲड करणार आहे जेणेकरून छान होतं. आणि परत काय पाणी टाकायची मला गरज पडली नाही, त्याला छान होऊन गेलं तेवढ्यामध्येच.
भेटूया एका छान अशा व्हिडिओ बरोबर.